चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय सकाळ संध्याकाळचा चहा पाणी झाला का? माझा पण झाला आहे चहा पाणी. आता बनवत आहे जेवण आणि साधं सोपं जेवण आहे आपलं. बनवल्या आहेत बघा इकडे भाकरी बनवल्या आहेत आणि आता पिठलं बनवायचं आहे. मसाला वाटून घेतलेला आहे, कांदा कापून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आपल्याला पिठलं बनवायचं आहे. कोथिंबीर वगैरे टाकून तर छान असं. आता इकडं तेल गरम झालं आहे आणि तेलामध्ये आता कांदा, मोहरी आणि जिरं टाकत आहे. तर चला आता खूप दिवसातून बनवत आहे मी पिठलं. मागच्या कॅमेऱ्यात तेल गरम झालं आहे. थोडेसे आता जिरे हे टाकले, मोहरी टाकली. त्यानंतर थोडेसे आता जिरे टाकू. आता कांदा टाकते. थोडासा कढीपत्ता टाकला. म्हटलं चला काय भाजीला बनावं म्हटलं. आता चला जाऊ द्या पिठलंच बनवू. मस्त गरम गरम पिठलं आणि बाजरीच्या भाकरी, त्याच्यासोबत कांदा, लोणचं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवलाय बरं का. मस्त असं बघा, हे बघा लसूण टाकून मस्त हिरवी मिरचीचा ठेचा पण बनवला आहे छान असा. कोणाकोणाला आवडतो तर नक्कीच सांगा बरं का. मस्त असा बनवला आहे हे बघा. मीठ मी मिरची वाटायला घेतलेलं होतं, याच्यामध्ये मीठ टाकले. थोडंसं कमी पडलं तर आपल्याला वरून टाकता येईल. आता हळद टाकते थोडीशी, चमच्यातच पडली. हळद टाकली. आता हा मसाला टाकते. आता बेसन हे करून घेते, मिक्स करून घेते जरा. ते बघा मस्त असं पिठलं बनवलं आहे. जास्त नाही बनवायचं आपल्याला, थोडंच बनवले. पिठलं खायचं गरम गरम, भाकरी बाजरीची, पिठलं गरम गरम. हिरव्या मिरचीचा ठेचा मस्तपैकी वाटलाय. आता 10 मिनिटं चांगलं आता याला शिजू देऊ. पिठलं होईपर्यंत इकडे भांडे पण घासून घेतलेले आहेत बघा मस्त असे. आणि इकडे पिठलं पण तयार झालं आहे, बघू आपण आता. छान असं पिठलं तयार झालं आहे मस्तपैकी. आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. आता कोथिंबीर टाकते चिरून थोडीशी. अशी आता कोथिंबीर टाकलेली आहे मस्तपैकी. छान पिठलं बनवलं आहे. तर कोणाकोणाला आवडलंय नक्की पिठलं, बाजरीच्या भाकरी, मस्त असं हिरव्या मिरचीचा ठेचा. भाकरी आणि पिठलं खायला आणि ठेचा खायला मस्तपैकी हिरव्या मिरचीचा
लसूण टाकलेला आहे बघा मस्त असा. तर या जेवण करायला मग. चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय. आता भांडी मांडणीला लावून घेते आणि जेवण करायचं. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.